जन्माच्या दिवशी माणसाला वेगवेगळ्या ग्रहांची ऊर्जा मिळते. त्यामुळे त्याचा स्वभाव, नशीब आणि जीवनाचा मार्ग ठरतो. काही दिवस असतात जेव्हा जन्मलेली माणसं विशेष असतात. त्यांच्यात काही अनोखे गुण आणि शक्ती असतात. ही माणसं नेहमीच इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करतात आणि त्यांच्या आयुष्यात खास घटनांची नांदी असते. या माहितीमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या दिवशी जन्मलेली माणसं असतात विशिष्ट, त्यांच्या जीवनात कसे चमत्कार घडतात आणि त्यांच्यावर कोणत्या दैवी शक्तींचा प्रभाव असतो. चला या रहस्यमय आणि आध्यात्मिक दुनियेचा प्रवास एकत्र सुरू करूया. जन्म म्हणजे फक्त माणसाचा जन्म नाही, तर ते आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा टप्पा असतो, ज्यामुळे संपूर्ण भवितव्याचा प्रवास ठरतो. आपली जन्मतारीख, जन्माचा दिवस आणि जन्माचा वेळ हे सर्व काही आपल्या आयुष्यातील अनेक पैलूंवर परिणाम करतात. हे आपल्याला ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक ग्रंथांमध्ये सापडते. पुराणं आणि वेद सांगतात की प्रत्येक दिवसाला एक विशिष्ट दैवी शक्ती आणि ग्रह यांच्या प्रभावानुसार वेगवेगळा रंग आणि ऊर्जा प्राप्त होतो. म्हणूनच ज्या दिवशी एखादा जन्म घेतो तो दिवस त्याच माणसाच्या जीवनावर खोलवर परिणाम करतो. काही दिवसांवर जन्मलेली माणसं अशी मानली जातात की ती विशेष गुणांनी परिपूर्ण असतात. त्यांना जीवनात काही वेगळ्या प्रकारची ऊर्जा प्राप्त होते, ज्यामुळे त्यांचा मार्ग इतरांपेक्षा वेगळा आणि यशस्वी होऊ शकतो. उदाहरणार्थ, सोमवार हा दिवस भगवान शिव आणि चंद्रदेवाशी संबंधित असतो. सोमवारी जन्मलेल्या लोकांमध्ये सहनशीलता, संयम आणि शांतीची वृत्ती जास्त असते. त्यांच्यात आध्यात्मिकतेची झलक दिसते आणि जीवनात अडचणींवर मात करण्याची ताकद असते. त्याचे मन सडपातळ पण खोल असतं आणि ते इतरांना मदत करण्यासाठी सदैव तत्पर असतात. गुरुवार हा दिवस गुरुदेवतेशी जोडलेला आहे. गुरुवारी जन्मलेली माणसं बुद्धिमान, न्यायप्रिय आणि सहनशील असतात. त्यांना नेतृत्व गुण प्राप्त होतात आणि लोक त्यांच्याकडे सल्ला घेण्यासाठी येतात. त्यांचं जीवन म्हणजे ज्ञान आणि शिक्षणाचा प्रसार असतो. तसेच गुरुवारी जन्मलेल्या लोकांच्या जीवनात कधीकधी मोठे बदल येतात, पण ते त्या बदलांना सहज सामोरे जातात. शुक्रवार हा दिवस प्रेम, सौंदर्य आणि समृद्धीशी निगडीत आहे. शुक्रवारी जन्मलेली लोक सौंदर्याचा, कला कौशल्याचा आणि प्रेमाचा अनुभव घेण्यास अधिक तत्पर असतात. त्यांची आकर्षक व्यक्तिमत्वामुळे लोक त्यांच्याकडे सहज आकर्षित होतात. तसेच त्यांनी जीवनात आर्थिक समृद्धी मिळवण्याचा योग देखील जास्त असतो. पौराणिक मान्यतांनुसार पूर्ण चंद्राच्या रात्री जन्मलेल्या लोकांना आध्यात्मिक उन्नतीची अधिक संधी प्राप्त होते. चंद्रप्रकाशामुळे त्यांचा मन अधिक शांत, समजूतदार आणि संवेदनशील बनतो. अशा माणसांमध्ये कल्पकता आणि दृष्टीची व्यापकता असते. त्यामुळे त्यांचा विचार इतरांपेक्षा वेगळा असतो. त्याचप्रमाणे काही दिवसांवर जन्मलेली माणसं विशिष्ट दैवी आशीर्वादाने युक्त असतात. जसे की दिवाळीच्या किंवा नवरात्रांच्या दिवशी जन्मलेले लोक विशेष भाग्यशाली मानले जातात, कारण त्या दिवशी पृथ्वीवर शुभ शक्तींचं अधिष्ठान असतं. अनेक महान व्यक्तीच्या जन्मतिथीही याच दृष्टीने पाहिले जातात. उदाहरणार्थ, महात्मा गांधींचा किंवा स्वामी विवेकानंदांचा जन्म ज्या तारखेला झाला, तो दिवस त्यांच्या जीवनात त्यांना महान कार्य करण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा आणि धैर्य प्रदान करणारा होता. त्यांनी आपले जीवन इतरांसाठी आदर्श ठरवले आणि त्यांच्या जन्माच्या दिवशी असलेल्या ग्रहस्थितीने त्यांना प्रेरणा दिली. जर आपला जन्म काही विशिष्ट दिवशी नसेल तर त्याचा अर्थ असा नाही की आपलं आयुष्य कमी महत्त्वाचं किंवा यशस्वी होणार नाही. आपल्या कर्मभूमीवर कष्ट, श्रद्धा आणि सातत्याने केलेली साधना आपल्याला प्रत्येक क्षण सुधारण्याची संधी देते. काही काळजीपूर्वक केलेल्या उपायांनी आपण आपल्या जीवनातील ऊर्जा वाढवू शकतो, ज्यामुळे आपण आपल्या जन्मतारखेच्या मर्यादा पार करू शकतो. शास्त्रानुसार जन्माचा दिवस हा आपल्या जीवनातील दिशा ठरवतो, पण त्याहून महत्त्वाचं आहे आपण ज्या दिशेने कसे चालतो.
आपल्या कर्मावर कसे कार्य करतो. जन्मतारीख आपल्याला आध्यात्मिक आणि मानसिक मार्गदर्शन करते, पण अंतिम निर्णय आणि पुढील प्रवास आपल्यालाच हातात असतो. तुम्हाला हे लक्ष ठेवायला हवं की जन्मतारीख कोणत्याही क्षणी आपल्या जीवनाला नवीन संधी आणि मार्ग दाखवू शकते. आपल्याला फक्त ती ओळखायची आणि योग्य मार्गावर चालायचे आहे. त्यामुळे तुमच्या जन्माच्या दिवशी असलेल्या शक्ती आणि ग्रहांचे प्रभावाला समजून घेऊन तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.